हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 8 बघत होतो आपण। सत्ता सौवपयथा सविस्सरुवाणन्तपज्जायां बंगुपादधुवत्ता सप्पडिवखा हवदिएका। काय सांगितलं होतं अर्थ? सांगते का? सांग। सत्ता कशी आहे? सत्ता कशी आहे तर सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, सविश्वरूप आहे, अनंत पर्यायात्मक आहे, उत्पाद वेद ध्रुवाने युक्त आहे, सप्रतिपक्ष रूप आहे आणि एक आहे। तर ह्या सगळ्या विशेषणांच्या द्वारे सत्ता दाखवायची आहे त्यांना, की प्रत्येक द्रव्याचा अस्तित्व जे आहे, जी सत्ता आहे ती कशी आहे, तर त्या अस्तित्वाचं स्वरूप वर्णन करून सांगितलं वेगळ्या वेगळ्या विशेषणांच्या द्वारे। थोडंसं काय कालकलचा खुलासा झालं होतं, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते समजलं का? काय घेतलं होतं आपण पहिल्यांदा? सर्व पदार्थ स्थित हे विशेषण आहे, तर ह्यालाच म्हण अनंत द्रव्यात्मक सत्ता। ह्याचा प्रतिपक्ष काय असणार? एक पदार्थ स्थितत्व किंवा एक द्रव्यात्मक। आहेस ना समोर? दिसू दे मला। हो आहे। एक द्रव्यात्मक। दुसरं विशेषण काय घेतलं होतं? सविश्वरूप। ह्यालाच म्हणायचं अनंत गुणात्मक सत्ता। आणि याचा प्रतिपक्ष काय असणार? एक गुणात्मक सत्ता। हे त्याचं विश्वरूप, हे प्रतिपक्ष झालं। आणि तिसरं काय आहे? अनंत पर्यायात्मक असं त्यांनी एक विशेषण घेतलंय ना, त्याचा प्रतिपक्ष काय असणार? एक पर्यायत्व किंवा एक पर्याय रूप, हे त्याचं प्रतिपक्ष होणार। म्हणून अनंत द्रव्यात्मक, अनंत गुणात्मक आणि अनंत पर्यायात्मक असं त्या सत्तेचं विशेषण करून सांगितलंय। सत्ता कशी आहे तर अनंत द्रव्यात्मक आहे असं म्हटलं तर ही महासत्ता म्हण, आणि त्याचं प्रतिपक्ष म्हण किंवा अवांतर सत्ता काय होणार? एका द्रव्यामध्ये स्थित असणारी सत्ता। सविश्वरूप म्हणत असताना विश्व म्हणजेच त्या द्रव्याचं स्वरूप किंवा त्याचं काय म्हणतो, वस्तुव्यवस्था त्याची जी काय असेल ते त्याचं विश्व। म्हणून सर्व गुणांमध्ये व्याप्त असणारी ती सत्ता, त्याला म्हणलं अनंत गुणात्मक सत्ता, ती महासत्ता झाली। आणि त्याचा प्रतिपक्ष आहे ती अवांतर सत्ता, एक गुणात्मक आहे। आणि अनंत पर्यायात्मक ही महासत्ता म्हटलं तर त्याचं प्रतिपक्ष घ्यायचं एक पर्यायरूप सत्ता। आणि त्यांनी ती विवक्षा घटवली होती ना या पॉइंटमध्ये, काय? वर्णगुणाची सत्ता, वर्णगुणाची सत्ता जी आहे त्याचं प्रतिपक्ष अन्य गुणाची सत्ता, समज स्पर्श गुणाची सत्ता, हे त्याचं प्रतिपक्ष केलं तरी पण काय बाधा येणार नाही का? वर्णगुणाची सत्ता आहे ती सत्ता वेगळी आहे या अपेक्षेने, ती सत्ता अन्य गुणाची सत्ता नाही आहे। म्हणून अन्य गुणांची सत्ता त्याचा प्रतिपक्ष म्हटलं तरी काय बाधा नाही आहे। काय समजलं? वर्णगुणाची सत्ता जी आहे ती सत्ता वेगळी आहे असं धरा। म्हणजे आता मी काल सांगितलं सगळं ज्ञान गुणाची सत्ता आहे, ती अन्य गुणांची सत्ता नाही आहे। म्हणून दर्शन गुणाची, चारित्र्य गुणाची सत्ता आहे, त्याचं प्रतिपक्ष म्हटलं तरी बाधा नाही आहे। असं कुठं वर्णन नाही आहे, पण असं घेण्यामध्ये काय बाधा नाही आहे हे सांगितलं। म्हणजे वर्णगुण हा स्पर्श गुणात नाहीये। असंच बरोबर, त्याची सत्ता त्याची डिफरंट आहे हे दाखवण्यासाठी त्याला महासत्ता केलं, आणि त्याचा प्रतिपक्ष म्हणून वेगळ्या गुणाची सत्ता घेतली तरी चालती। त्याच्यात काय असं तत्वात बाधा येत नाही आहे,
फक्त ते तसं स्पेसिफिक वर्णन त्यांनी घेतलं नाही आहे त्या टीकेमध्ये म्हणून वेगळं वाटेल, पण असं घेण्यामध्ये पण काय बाधा येत नाही. तसंच घेतलं ज्ञान गुणाची सत्ता दर्शन गुणामध्ये नाही. म्हणून ते त्याचं प्रतिपक्ष, एका गुणाची सत्ता अन्य गुणाच्या अपेक्षेने प्रतिपक्ष रूप आहे असं. ते 8व्या गाथेच्या आधीचं वाचलं होतं बहुतेक आपण, जयसेनाचार्यजींची टीका. कुठल्या गाथेनंतर कुठली गाथा आहे हे सगळं त्यांनी सांगितलंय. आता या गाथेची टीका वाचू जयसेनाचार्यांची. अथ अस्तित्व स्वरूपम निरूपयती, नंतर अस्तित्वाचं स्वरूप सांगतात. अथवा सत्तामूलानि द्रव्याणि इति कृत्वा पूर्वं सत्तास्वरूपं भणित्वा पश्चात् द्रव्यव्याख्यानं करोमि इति प्रति अभिप्रायं मनसि धृत्वा सूत्रम् इदं प्रतिपादयति भगवान. नंतर अस्तित्वाचं स्वरूप निरूपण करतात. अथवा सत्तामूलक द्रव्य आहे अशा रीतीने वर्णन करून पूर्वी सत्तेचं स्वरूप सांगून झालं, नंतर द्रव्याचं व्याख्यान मी करतो असा अभिप्राय मनात धारण करून हे सूत्र प्रतिपादन करतात भगवान. काय म्हणाले? सत्तेचं मूल कोण आहे? द्रव्य आहे असं पहिल्यांदा वर्णन करून झालंय. आता काय करतायत? त्या द्रव्याचं वर्णन करतायत. असं मी द्रव्याचं वर्णन करेन असा अभिप्राय मनात धरून आचार्य भगवान हे सूत्र सांगतात. म्हणजे पूर्वसूत्रामध्ये त्यांनी काय घेतलं होतं? नाही, द्रव्याचं वर्णन करून सांगितलं. सत्तेचं मूळ तर द्रव्य आहे असं सांगून झालंय. आता त्या सत्तेचं स्वरूप वर्णन करण्याच्या नंतर द्रव्याचं स्वरूप मी सांगतो असा अभिप्राय धारण करून हे सूत्र सांगतायत. कशी आहे सत्ता? तर सगळी ती 6 विशेषणं देऊन सांगितलं. सत्ता म्हणजे काय? सगळ्या पदार्थामध्ये स्थित असणेपणा, सत्सतरूप हे आहेपणा, त्याला म्हणायचं सत्ता. मग ती सत्ता कशी असते? सगळ्या, जसं म्हटलं ना आता द्रव्य किती आहेत आपल्याजवळ? अनंत द्रव्य आहेत, बरोबर? 6 जाती अपेक्षेने, संख्यापेक्षेने अनंत द्रव्य आहेत. त्या अनंत द्रव्यांची सत्ता कोण नष्ट करू शकतं? म्हणजे ती सत्ता त्रिकाली आहे, कोणी पण त्या सत्तेला नष्ट करू शकत नाही. त्यामुळं म्हटलं की ते सतरूप जे राहणार आहे ना, अस्तित्व जी राहतं त्या द्रव्याचं, ते अबाधित आहे, त्यालाच म्हणायचं सत्ता. मग अशी प्रत्येक द्रव्याची सत्ता त्याच्यामध्ये आहेच. तुम्हाला ती भासित होऊ दे, नाही होऊ दे, नष्ट झाल्यासारखं वाटू दे, तरीसुद्धा ती सत्ता कायम आहे. जसं म्हटलं की जीवच नाही तर पुद्गल, धर्म, अधर्म, आकाशकाल सगळ्याची सत्ता आहे. मग जसं म्हटलं जीवाची सत्ता, तुम्हाला आत्ता कोणी इष्टवियोग झालं तर तुम्हाला वाटतं की त्याचं अस्तित्व संपलं, पण अस्तित्व नाही संपलं. काय झालं? ट्रान्सफॉर्मेशन झालं ना. फक्त काय झालं होतं? एका पर्यायातून तुम्ही फक्त निघून दुसऱ्या पर्यायामध्ये गेला. कुठं गेला? एका पर्यायात होता त्या पर्यायातून देव पर्यायात गेला, नरक पर्यायामध्ये गेला, पण सत्ता नष्ट झाली का द्रव्याची? सत्ता तर आहे. म्हणून सांगितलं सत्ता नष्ट होत नाही, फक्त पर्याय किंवा अवस्था बदलत राहते. जसं पुद्गल द्रव्य आहे तुमच्यासमोर असणारच होतं. हे कपडे घ्या. कपडे जेव्हा त्याचं नष्ट कसं होतं अस्तित्व? कपड्याचं अस्तित्व कसं नष्ट होतं तुमच्या घरातनं? तुम्ही देऊन टाकला कोणाला तर, समजा, संपलं का नाही अस्तित्व? हो म्हणते नाही. मग जाऊ दे, तुम्ही काय केलं? जाळून टाकलं, फाडून टाकलं, मग संपलं का नाही अस्तित्व? जळून गेलं, राख झाली त्याची. आता मग राख आहे ना, म्हणूनच सांगितलं की द्रव्य रूपाने अस्तित्व आहेच, ते नष्ट होत नाही कधी सुद्धा, ते अस्तित्व कायम राहणार आहे. म्हणून अशी ती सत्ता सगळ्या द्रव्यामध्ये, सगळ्या द्रव्याची अबाधित आहे. कोणीही कोणाचं अस्तित्व नष्ट करू शकत नाही.
समजा माझं कोणीतरी दुश्मन आहे म्हणून मी त्याला गोळी मारली, मला काय वाटलं संपला तो, तर त्याचं अस्तित्व नष्ट झालं नाही, उलट काय होणार माहिती का, या भवात थोडंसं वैर होतं तर आता ते इतकं भयंकर रूपामध्ये फेडावं लागणार तुम्हाला की भवाभवामध्ये ते जवळ येणार. म्हणजे म्हणून अस्तित्व नष्ट कोणाचंही कोणीही करू शकत नाही, ते अबाधितच असतं. मग ते कसं आहे तर सर्व पदार्थामध्ये स्थित आहे. अस्तित्व प्रत्येकाचं अनेक द्रव्यांचं अनेक द्रव्यांमध्ये स्वतःमध्ये आहे आणि सगळ्यामध्ये व्याप्त असणारं ते कॉमन अस्तित्वसुद्धा एकरूप आहे. दुसरं सांगितलं सविश्वरूप आहे, म्हणजे अनंत गुणांमध्ये व्याप्त आहे ती एक सत्ता त्या रूपाची, अनंत पर्यायामध्ये व्याप्त असणारी ती त्या टाईपची सत्ता. परत ती सत्ता कशी आहे, उत्पादवे ध्रुवरूप आहे. परत सप्रतिपक्ष आहे, म्हणजे काय त्याला काहीतरी विरोधी पण आहे. जसं आपण अनेकांतात्मक म्हणतो ना वस्तू, म्हणजे काय अनेकांत म्हणजे काय, म्हणजे कथनचित नित्य आहे किंवा कथनचित अनित्य आहे असं दोन्ही पण त्याच्यामध्ये डेफिनेशन, म्हणजे दोघांचा डेफिनेशन. अनेकांत म्हणजे काय वर्षाबेन, रुपालीबेन? वस्तूला वेगवेगळ्या प्रकारे जाणणे. नाही, अनेकांत म्हणजे काय रुपाली? कथनचित नित्य उदाहरण नको मला डेफिनेशन पाहिजे. तुम्ही अनेकांतवादी आहे ना, जैन धर्मी आहे ना, मग अनेकांताची व्याख्या माहित नाही आपल्याला. माझं पेन घे. हां सांगा तुम्ही. जिथं परस्पर विरोधी धर्म एका वस्तूमध्ये गुण्यागोविंदाने राहतात, एकमेकाला बाधा न करता, त्याला म्हणायचं अनेकांत. काय म्हणले? परस्पर विरोधी धर्म, वस्तू नव्हे गुण, परस्पर विरोधी गुण जिथं एका वस्तूमध्ये परस्पराला बाधा न करता युगपत गुण्यागोविंदाने राहतात, त्याला म्हणायचं अनेकांत. मग हे फक्त जिनागमामध्ये जी वस्तू स्वीकारली आहे ना त्याचंच हे धर्म आहे. अन्य सगळ्या मतवादींच्या वस्तूमध्ये एकांत मानलाय त्यांनी, एकच धर्माचं काय म्हणायचं एकांत केलाय, त्यामुळं त्यांची वस्तू ती यथार्थ नाही. हां एकदा सांगा. परस्पर विरोधी धर्म एका वस्तूमध्ये, रूपाताई कुठं गेली? हां राहू दे की मग. परस्पर विरोधी धर्म एका वस्तूमध्ये परस्पराला बाधा न करता गुण्यागोविंदाने राहतात. त्याला म्हणायचं अनेकांत. म्हणजे मध्ये एकदा सांगितलं होतं ना, अनंत धर्मात्मक आणि अनेकांतात्मक मध्ये काय डिफरन्स आहे. वस्तू जी आहे ती अनंत धर्मात्मक पण आहे आणि अनेकांतात्मक पण आहे. पण म्हणजे काय, दोन्हींचा अर्थ काय? अनंत धर्मात्मक वस्तू आणि अनेकांतात्मक वस्तू, काय फरक? अनेक धर्मात्मक म्हणजे एका वस्तूमध्ये अनेक धर्म आहेत आणि त्या वस्तूमध्ये जे काही धर्म असतील ते एकमेकांना बाधा न करता गुण्यागोविंदाने राहतात. विरोधी घ्यायचं, विरोधी शब्द घ्यायचा. अनेकांतात्मक मध्ये विरोधी धर्म आहेत आणि अनेक धर्मात्मक मध्ये फक्त अनेक धर्म आहे तेवढंच सांगणार. काय कळलं? अनेक धर्मात्मक मध्ये काय विरोधाची अपेक्षा नाही आहे. माझ्यामध्ये नित्य धर्म आहे, माझ्यामध्ये अस्तित्व धर्म आहे, हे सगळे धर्म आहेत म्हणून सांगणं नुसतं अनेक धर्म झालं, अनेक धर्मरूप वस्तू झाली ती. आणि अनेकांतात्मक म्हणत असताना त्याच्यामध्ये विरोधाची अपेक्षा असते. ते विरोधी असताना सुद्धा एका वस्तूत राहू शकतात, अशी ती अनेकांतात्मक वस्तूची रचना आहे, स्वरूप आहे. तर त्या सत्तेचं वर्णन करायला लागलं तिथं. ती सत्ता कशी असते, द्रव्यांमध्ये आहे ती व्यापून, सगळ्या द्रव्यांमधली सत्ता अबाधित आहे.
कुणी कुठल्याही द्रव्याची सत्ता नष्ट करू शकत नाही. वाच. भवती आहे. कर्त्री. का कर्त्री? कर्त्री म्हणजे कोण आहे? का कर्त्री? सत्ता. सत्ता आहे. कथम भूता? सर्व पदार्था. सर्व पदार्थ. सर्व पदार्थामध्ये आहे. थांब ती स्त्रीलिंग आहे ग, सत्ता. त्यामुळं सर्व पदार्था वाचायचं. पदार्थ हा वाचलं तर अनेक वचन होईल ना. सर्व पदार्थामध्ये ती सत्ता आहे. पुनः अपि कथम भूता? पुन्हा कशा प्रकारची आहे? पुनः कथम भूता? कथम भूता. पुन्हा ती सत्ता कशी आहे? सविश्वरूपा. सविश्वरूप आहे. पुन्हा किम विशिष्टा? पुन्हा देखील कोणत्या वैशिष्ट्याने सहित आहे? अनंत पर्याय. अनंत पर्यायात्मक आहे. पुन्हा किम विशिष्टा? अजून काय विशिष्ट? पुन्हा देखील काय वैशिष्ट्याने सहित आहे? भंग. भंग. भंग उत्पाद व्यय उत्पाद द्रव्यात्मिका. भंग म्हणजेच व्यय घेतला. मग व्यय उत्पाद द्रव्यात्मक आहे ती सत्ता. सगळे विशेषणांचं फक्त त्यांनी शब्दात करून सांगायला लागले, एक एक विशेषण घेऊन. पुनः च किम विशिष्टा? अजून काय वैशिष्ट आहे? महासत्ता. रूपेण एका. महासत्ता ही एक रूप आहे. महासत्ता रूपाने ती सत्ता एक आहे. म्हणजे काय? महासत्ता म्हणजे महासत्ता म्हणजे तीन लोकालोक प्रमाण. महास्कंद नव्हे, महासत्ता. महासत्ता म्हणजे सगळ्या द्रव्यांमध्ये, सगळ्या कॉमन सगळ्यामध्ये व्याप्त असणारी ती सत्ता, त्याला म्हणायचं महासत्ता. जसं द्रव्य असा शब्द घेतला तर कुठलं द्रव्य आलं? सगळेच द्रव्य आले त्याच्यामध्ये. नुसतं द्रव्य हे शब्द घेतलं, नुसतं वस्तू हे शब्द घेतलं तर त्याला म्हणायचं महासत्ता. सगळ्या द्रव्यामध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये जी व्याप्त असते ती कॉमन. त्याला काय आपण असं डिफरन्शिएट केलं नाही, स्पेशलायझेशन केलं नाही त्याच्यामध्ये. फक्त महासत्ता रूपाने त्याला दाखवलं तर ती महासत्ता म्हणायची. सगळ्यामध्ये व्याप्त असणारी कॉमन, सामान्य रूप असणारी सत्ता. महासत्ता म्हणा, सामान्य सत्ता म्हणा, किंवा सगळ्यामध्ये व्यापक म्हणा, सगळ्याचा अर्थ एकच. एवं पंचविशेषण विशिष्टा सत्ता किम निरंकुशा निप्रतिपक्षा भविष्यती? न एवं. मग या 5 विशेषणाने सहित असणारी ती सत्ता, कुठले 5 विशेषण? सर्व पदार्थ रूप आहे, अनंत पर्यायात्मक आहे, सविश्वरूप आहे, उत्पादवे द्रव्यात्मक आहे आणि एक आहे. तर ही 5 विशेषणाने सहित असणारी सत्ता काही निरंकुश आहे की निप्रतिपक्ष आहे, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. म्हणजे काय? निरंकुश आणि निप्रतिपक्ष असते का? तर नाहीच. म्हणजे काय? ती प्रतिपक्षाने सहित आहे. ह्याच्यासाठी उत्तर देत आहेत पुढं. सप्रतिपक्षा एव इति वार्तिकम. ती सत्ता सप्रतिपक्ष रूपच आहे. म्हणजे काय? प्रतिपक्ष म्हणजे विरोधी. जसं इंडियन टीम आहे तुमची, क्रिकेटमध्ये उतरलाय तुम्ही, तर तिथं प्रतिपक्ष कोण आहे हो? लगेच पाकिस्तान म्हणू नका. जे कोणी समोर असेल ती विरोधी टीम म्हणजे प्रतिपक्ष झाला. म्हणजे आपण आपला पक्ष आणि प्रतिपक्ष म्हणताना विरोधी. मग त्यांनी विचारतायत महासत्तेला कोणी विरोधी आहे का? महासत्ता म्हणजे सगळ्यामध्ये असणारी ती सत्ता. मग त्या सत्तेचं विरोधी कोण असतं का, असं त्यांनी विचारलंय. सप्रतिपक्ष अशी कुठली सत्ता त्या
सप्रतिपक्ष असते का महासत्ता, तर असते, असू शकते, हे सांगायला लागले. मग त्याचाच खुलासा करतायत. तथाही स्वद्रव्यादी चतुष्टय रूपेण सत्तायाः परद्रव्यादी चतुष्टय रूपेण असत्ता प्रतिपक्ष. हे घेतलं होतं आम्ही मागं, पण तुम्हाला माहिती राहावं म्हणून एकदा घेऊ परत. कोणाचं प्रतिपक्ष कोण आहे ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी खुलासा करून सांगायला लागले. जे गाथेतले वर्ड्स आहेत ना, त्या वर्ड्सलाच त्यांनी पक्ष केलं आणि त्याचं प्रतिपक्ष काय आहे हे सांगायला लागले. स्वद्रव्यादी चतुष्टय रूपाने जी सत्ता आहे, ह्याला पक्ष म्हणा आणि ह्याला प्रतिपक्ष म्हणा किंवा विरोधी. मग स्वद्रव्यादी चतुष्टय रूपाने स्वचतुष्टय रूपाने असणारी सत्ता परचतुष्टय रूपाने असत्ता आहे, ही त्याचं प्रतिपक्ष झालं. 4 म्हणजे चतुष्टय. चतुष्टय कुठले? अनंत दर्शन, अनंत. अरे 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 नाही 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 नाही, ते कोणाचं चतुष्टय झालं? अरिहंतांचं. द्रव्याचं स्वचतुष्टय आणि परचतुष्टय काय असतं? बरोबर. मग स्वद्रव्यादी चतुष्टय रूपाने असणारी सत्ता परद्रव्यादी चतुष्टय रूपाने असत्ता आहे, हे त्याचं प्रतिपक्ष झालं. सत्तेचा असत्ता ही प्रतिपक्ष आहे. म्हणून परवा घेतलं होतं ना जितूबाईंनी, काय घेतलं होतं की माझ्यामध्ये अस्ति आणि नास्ती धर्म आहेत. बरोबर. अस्ति धर्म म्हणजे काय? मी आहे, माझा आहेपणा माझ्यामध्ये आहे. नास्ती धर्म म्हणजे काय? पराची माझ्यामध्ये नास्ती आहे. मग तो नास्ती धर्म कोणाचा आहे? त्या पराचा आहे का माझा आहे? माझाच आहे ना. विचारती का सांगती? माझाच आहे. सांग रुपाली. पराची माझ्यामध्ये नास्ती आहे, तर ते कोणाचा धर्म आहे? शास्त्रात नाही आहे, लगेच शोधायला सगळं करू नको. माझाच धर्म आहे, कारण तो दुसऱ्याचा धर्म असेल तर तो त्याच्यात राहणार आहे, माझ्यात थोडी राहणार आहे. माझ्यामध्ये पराची नास्ती असणं हे माझी विशेषता आहे. म्हणजे मीच माझं स्वरूप असं आहे की ज्याच्यामध्ये अन्य द्रव्य घुसू शकत नाहीत, अन्य गुण घुसू शकत नाहीत, माझे गुण बाहेर जाऊ शकत नाहीत आणि दुसऱ्यांचे माझ्यामध्ये येऊ शकत नाहीत. मग म्हणून पराची माझ्यामध्ये नास्ती असणं ही बाउंड्री माझ्यासाठी मी बनवलेली आहे किंवा माझ्या वस्तूची ती व्यवस्था आहे. म्हणून अस्ति आणि नास्ती हे माझे धर्म आहेत. फक्त नास्ती कोणाच्या अपेक्षेने ह्याच्यासाठी खुलासा केला की परचतुष्टयाच्या अपेक्षेने माझ्यामध्ये नास्ती आहे. काय कळलं सांगा? तुम्हाला कळलं असं तर मग मला पुढं जायला बरं. काय कळलं? अस्ति नास्ती हे माझं धर्म आहे, माझे धर्म आहेत ते. माझे धर्म आहेत. आणि नास्ती हे म्हणजे कशाचं हे आहे, तर ते पराची माझ्यामध्ये नास्ती आहे. हां, म्हणजे नास्ती धर्म काय सांगतो तर परद्रव्य क्षेत्र कालभाव माझ्यामध्ये नाही, पण ते नाही रूपाने सुद्धा त्यांचं त्यांच्यामध्ये आहे. नाही धर्म माझा माझ्यामध्ये आहे, त्यामुळं तो धर्म माझा आहे. म्हणून इथं असत्ता म्हणत असताना सुद्धा सत्तेचा हा प्रतिपक्ष असत्ता आहे. मग प्रत्येक द्रव्याच्या सत्तेमध्ये हे धर्म आहेत. माझ्या अपेक्षेने सत्ता आहे, पराच्या अपेक्षेने असत्ता आहे. असं नास्ती धर्म पण माझाच आहे. बरोबर. म्हणून आम्हाला सांगतात ना, नास्ती धर्मातून सुद्धा अनुभूती होऊ शकते आपल्याला. जसं अस्तित्व धर्मातून अखंड द्रव्य घेतलं तर अनुभूतीचा विषय आहे, तसंच नास्तित्व धर्मातून सुद्धा अखंड द्रव्य अनुभूतीचा विषय होऊ शकतो. मी नास्तित्व धर्मवाला आहे, जसा आनंद गुणवाला आहे तुम्ही म्हणता ना, अस्तित्व गुणवाला आहे, हा जसं तुम्ही अनुभूतीचा विषय बनवता, तसंच नास्तित्व गुणवाला मी आहे हा सुद्धा आपल्याला आपला विषय दाखवू शकतो. ते कसं घटवायचं? ते नास्तित्व गुणवाला मी आहे म्हणजे माझी परा. तेच ना, माझं नाही, पराकडे लक्ष द्यायचं नाही आहे. माझा नास्ती गुण माझ्यामध्ये आहे आणि मग त्याच्या अपेक्षेने परद्रव्य माझ्यामध्ये नाहीत, फक्त तेवढंच.
पण माझा गुण बघायचा आहे आपल्याला. नास्तित्व हा माझा गुण आहे, तो माझ्यामध्ये आहे, स्वतंत्र आहे, कोणामुळं नाही आहे असं. तर काय घेतलं, स्वद्रव्यादी चतुष्टय रूपाने असणारी सत्ता परद्रव्यादी चतुष्टय रूपाने असत्ता आहे, हे त्याचं प्रतिपक्ष झालं. आता तुम्ही पटापटा सांगा मला. दुसरं घेतलं काय आपण, सर्व पदार्थ स्थितत्व. हे जर पक्ष घेतला तर प्रतिपक्ष काय, एक पदार्थ स्थिर. बरोबर, एक पदार्थ स्थितत्व. पुढचं विशेषण त्यांनी तेच घेतलंय वाक्य, सर्व पदार्थ स्थितायाः सत्तायाः एक पदार्थ स्थिताः, हे त्याचं प्रतिपक्ष आहे. सर्व पदार्थ स्थित सत्तेचा एक पदार्थ स्थित हे प्रतिपक्ष आहे. पुढं इत्यादी रूपेण सविश्वरूपायाः नानारूपायाः एक घटरूपाः सत्ता प्रतिपक्ष. एक घटरूपा सत्ता प्रतिपक्ष. म्हणजे काय करायला लागले, सविश्वरूप म्हणत असताना त्याचं काय आहे प्रतिपक्ष, तिसरं विशेषण घेतलं सविश्वरूप. हे जर पक्ष घेतला तर त्याचा प्रतिपक्ष काय आहे, एक घटरूप घेतलं ना त्यांनी, काय एक घटरूप, हा ते घेतलंय त्यांनी पुढं, ह्याच्यावरनच खुलासा केला होता त्यांनी. एक घटरूप सत्ता हे प्रतिपक्ष आहे. म्हणजे आता इथं काय म्हण, सविश्वरूप म्हणत असताना अनेकामध्ये व्याप्त असणारी, अनेक गुणामध्ये असणारी सत्ता, त्या रूपाने प्रतिपक्ष काय राहणार, एक गुण स्थितत्व. एका गुणामध्ये स्थित असणारी ती सत्ता, त्याला म्हणलं त्याचं प्रतिपक्ष. ह्याच्यात खुलासा केला त्याच्यावर नव्हते बघ. विवक्षित एक घटे वर्ण आकारादि रूपेण विश्वरूपायाः सत्तायाः विवक्षित एक गंधादि रूपा प्रतिपक्ष. किती व्यवस्थित समजलं. म्हणजे त्याच्यावरच अडलो होतो ना आपण. म्हणजे मी म्हटलं तुला शास्त्रात नाही पण आहे टीकेमध्ये हेच घेतलंय. काय घेतलं, विवक्षित एका घटामध्ये वर्ण आकारादि रूपाने विश्वरूप असणाऱ्या सत्तेचा विवक्षित एक गंधरूप जी आहे ती सत्ता प्रतिपक्ष आहे. काय कळलं, वर्णामध्ये असणारी सत्ता गंध आदींमध्ये असणाऱ्या सत्तेचा प्रतिपक्ष आहे. म्हणून ती विश्वरूप झाली. वर्णरूपाने असणारी सत्ता विश्वरूप झाली, गंधरूपाने असणारी सत्ता त्याचं प्रतिपक्ष झालं. एवढंच समजलंय. काय झालं, गायब झाली परत तू. विवक्षित एक घटामध्ये वर्ण आकारादि रूपाने असणारी विश्वरूप सत्तेचा विवक्षित एक गंध आदी रूपाने असणारी सत्ता प्रतिपक्ष आहे. मग इथंच लिहा पाहिजे तसं काय, वर्ण आदी आकाराने असणारी सत्ता त्याचा प्रतिपक्ष गंधाची सत्ता. पुढं कालत्रय अपेक्षया अनंत पर्यायः. कालत्रय अपेक्षया अनंत पर्यायाः सत्तायाः विवक्षित एक पर्याय सत्ता प्रतिपक्षः. तीन काळाच्या अपेक्षेने अनंत पर्याय रूप असणारे सत्तेचा प्रतिपक्ष कोण आहे, अनंत पर्याय रूप सत्ता, त्याचा प्रतिपक्ष एक पर्यायाची सत्ता. म्हणजे एक पर्याय स्थित असणारी विवक्षित एक पर्यायाची सत्ता ही त्याचं. कालत्रय म्हणजे तीन काळ घेतले का, बरोबर. कालत्रय म्हणजे काय घेतलं, तीन काळ. तीन काळाच्या अपेक्षेने किती पर्याय आहेत, एका द्रव्याच्या अनंत पर्याय आहेत. मग अनंत पर्यायांची मधली सत्ता ती झालं महासत्ता, आणि त्याचा प्रतिपक्ष काय, एका पर्यायाची सत्ता, एक पर्यायाची. पुढं वाच. उत्पाद व्यय द्रव्य रूपेण त्रिलक्षणायाः सत्ताया विवक्षित एकस्य उत्पादस्य वा व्ययस्य वा द्रव्यस्य
केलं? उत्पादवे द्रव्य रूपाने असणाऱ्या त्रिलक्षणात्मक सत्तेचा प्रतिपक्ष कोण आहे? विवक्षित एकाचा, म्हणजे त्रिलक्षणात्मक सत्ता आहे त्याचा प्रतिपक्ष उत्पाद असेल, वेळ असेल किंवा द्रव्य असेल, असं असू शकतं हे सांगायला लागले. काय कळलं? 3 लक्षण रूप असणारी सत्ता ही व्यापक झाली, उत्पाद वेळ द्रव्य रूप, आणि त्याचा प्रतिपक्ष काय असू शकतं? त्रिलक्षण म्हणजेच उत्पाद असेल, वेळ असेल किंवा द्रव्य असेल. एक एक घेतलं तर ते अत्रिलक्षण रूप असणारं ते प्रतिपक्ष झालं त्याचं. एकस्या एकस्याः महासत्तायाः अवांतर सत्ता प्रतिपक्ष. तुझा आवाज कट व्हायला, थांब मी वाचते 1 मिनिट. एकस्याः महासत्तायाः, आता हे षष्ठी विभक्ती आहे ना, त्यामुळे तिथं विसर्ग द्यायचा. एका महासत्तेचं अवांतर सत्ता हे प्रतिपक्ष आहे. एकस्याः महासत्तायाः अवांतर सत्ता प्रतिपक्षः इति शुद्ध संग्रहनय विवक्षायां एका महासत्ता अशुद्ध संग्रहनय विवक्षायां व्यवहारनय विवक्षायां वा सर्व पदार्थ सविश्वरूप आदि अवांतर सत्ता सप्रतिपक्ष व्याख्यानम सर्वं नैगमनय अपेक्षया ज्ञातव्यम. चांगलं सांगितलं. काय कळलं? एका महासत्तेचं प्रतिपक्ष कोण आहे? महासत्ता घेतली तर अवांतर सत्ता. हां, महासत्ता हे पक्ष झालं तर त्याचं प्रतिपक्ष आहे अवांतर सत्ता. महासत्ता म्हणजे सगळ्यामध्ये व्याप्त असणारी ती, आणि अवांतर सत्ता म्हणजे त्यातल्या एखादं विशिष्ट घेऊन आपण त्याचं वर्णन केलं तर ती झाली अवांतर सत्ता. म्हणून म्हणतात एका महासत्तेचं अवांतर सत्ता हे प्रतिपक्ष आहे. अशा रीतीने शुद्ध संग्रहनय विवक्षेने एक महासत्ता आहे. अशुद्ध संग्रह विवक्षेने किंवा व्यवहारनय विवक्षेने सर्व पदार्थ सविश्वरूप आदी अवांतर सत्ता हे सप्रतिपक्षाचं व्याख्यान सर्व नैगमनयाच्या अपेक्षेने जाणणे योग्य आहे. काय केलं? खालचं वाचते 1 मिनिट. व्यवहार खालचं काय पुन्हा एकदा घ्या आपण. इस प्रकार शुद्ध संग्रहनय की विवक्षा में एक महासत्ता है. संग्रहनय कशाला म्हणायचं? सगळ्याला एकत्र करून घेतं ते संग्रहनय. जसं अनंत गुण घेतले किंवा अनेक द्रव्य घेतले म्हणा, संग्रहनयाने अनेक द्रव्यांचं एकत्र घेतलं, वर्णन केलं द्रव्य म्हणून, तर ते पण संग्रहनय झाला. एका द्रव्य या शब्दामध्ये म्हणलं तरी चालतंय. एका द्रव्य शब्दामध्ये सगळ्यांचा संग्रह केला तर ते झालं शुद्ध संग्रहनय विवक्षेने महासत्ता झाली, जी एक आहे. अशुद्ध संग्रहनयाच्या अपेक्षेने मग भेद होणार त्याच्यामध्ये. शुद्ध संग्रहनयाने एकत्र घेतलं आणि अशुद्ध संग्रहनयाने किंवा व्यवहारनयाच्या अपेक्षेने सर्व पदार्थामध्ये वेगळी असणारी ती सविश्वरूप अनेक रूप असणारी ती अवांतर सत्ता झाली. एक रूप असणारी महासत्ता आहे ती शुद्ध संग्रहनयाचा विषय, आणि अनेक रूप आहे ती अशुद्ध संग्रहनयाचा विषय अवांतर सत्ता. वह प्रतिपक्ष है. यह प्रतिपक्ष रूप समस्त कथन नैगमनय की अपेक्षा से जानना. नैगमनय कळत आहे आपल्याला आता, भावी काय भूत काय वगैरे हे त्याच्या अपेक्षेने. इस तरह नैगम संग्रह और व्यवहार इन तीनों नयों से सत्ता का कथन जानना चाहिए. अथवा एवं नैगम संग्रह व्यवहार नयत्रयेण सत्ता व्याख्यानं योजनीयम्. अथवा एका महासत्ता शुद्ध संग्रहनयेन सर्व पदार्थांची अवांतर सत्ता व्यवहारनयेन इति नयद्वय व्याख्यानं कर्तव्यम्. अशा रीतीने नैगम संग्रह व्यवहार या 3 नयाच्या द्वारे सत्तेचं व्याख्यान करण्यायोग्य आहे. नैगमनयाने, संग्रहनयाने आणि व्यवहारनयाने सगळ्या रीतीने सत्तेचं वर्णन केलं. किंवा शुद्ध संग्रहनयाने एक आहे ती महासत्ता
व्यवहारण्याने सर्व पदार्थ आदी स्थित म्हणजे जे काय घेतले ना, तर ती अवांतर सत्ता ती व्यवहारण्याने कथन झालं. असं 2 नयाचं व्याख्यान करण्यायोग्य आहे. व्यवहारण्याने समस्त पदार्थ रूप असणारी ती अवांतर सत्ता आणि शुद्ध संग्रहण्याने एक महासत्ता असं त्याचं वर्णन केलं. पुढं अत्र शुद्ध जीवास्तिकाय संज्ञस्य शुद्ध जीवद्रव्यस्य या सत्ता सा एव उपादेया तीच उपादेय आहे. भवती इति भावार्थ. येथे सगळं समजून काय फायदा आहे तुम्हाला, त्याचं मॉरल सांगायला लागले. त्याला म्हणायचं अध्यात्म किंवा भावार्थ. 5 रूपाने आपण अर्थ करतो ना, शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ आणि भावार्थ. मग ह्या गाथेचं समजून आपल्याला काय उपयोग आहे. अत्र येथे शुद्ध जीवास्तिकाय नावाचं शुद्ध द्रव्याची जी सत्ता आहे तीच माझ्यासाठी उपादेय आहे असा भावार्थ आहे. सगळ्यांची सत्ता समजून मला काय उपयोग आहे. सगळ्या जीवांचं अस्तित्व, त्यांची सत्ता त्यांच्यामध्ये आहे. पुद्गलाची सत्ता पुद्गलामध्ये आहे. काय ते देवनारकी सगळ्यांची, त्या झाड, पानं, फुलं, किडे सगळ्यांची सत्ता त्यांच्यामध्ये आहे. पुद्गलाचे सगळे हे जे पदार्थ दिसते त्यांची सत्ता आहे. हे सगळं शिकून काय फायदा आहे. ते एक रूप आहे, नाना रूप आहे, उत्पादवे रूप आहे, सगळं समजलं की. पण हे समजून मला काय फायदा आहे, तर त्या सगळ्यामध्ये माझं शुद्ध जीवास्तिकाय जे आहे त्याची सत्ता माझ्यासाठी प्रयोजनभूत आहे, तीच उपादेय आहे. तर शुद्ध जीवास्तिकाय नावाच्या शुद्ध जीवद्रव्याची जी सत्ता आहे तीच माझ्यासाठी सुखाचं कारण आहे, तेच माझ्यासाठी आश्रयाचं कारण आहे, तेच मला प्रयोजनभूत आहे. म्हणून म्हटलं की आपण या आपल्या अस्तिकाय म्हणजे काय, आपल्या या प्रदेशाच्या या अस्तित्वाच्या त्याचं भान करत नाही, त्याच्या रूपाने आपलं परिणमन करत नाही, सतत आपला उपयोग परद्रव्यामध्ये घालतो म्हणून आपल्याला आपलं भान होत नाही. म्हणून सांगतात की जर आपल्याला आपलं परिचय झाला, आपलं ज्ञान झालं तर बाह्य सत्तेमध्ये आपण आकर्षित होणार नाही किंवा दुसऱ्यावर वर्चस्व गाजवायला जाणार नाही. माझी सत्ता माझ्यामध्ये आहे, त्यामुळं माझं कोणावर सत्ता चालवायची आहे, कोणावर तरी अधिकार गाजवायचे, हे सगळे भाव संपणार. इति प्रथमस्थले सत्तालक्षण मुख्यत्वेन व्याख्यानेन गाथा गता. अशा रीतीने प्रथम स्थळामध्ये सत्तालक्षणाच्या मुख्यत्वेने व्याख्यान रूपाने ही गाथा गेली. तर आपली सत्ता जाणा आणि स्वभावामध्ये मस्त रहा, तर आपलं कल्याण होणार. ओम. जाणा स्वतःच्या सत्स्वरूपाला जाणा. माझे अस्तित्व माझ्याच अधीन आहे, स्वाधीन आहे, पराधीन नाहीच. माझ्या अस्तित्वाला कोणीही बाधक नाहीच. त्रिकालामध्ये हा मी सतरूप आहे जाणा, अविनाशी आहे जाणा. ध्रुवस्वरूपोऽहं सच्चित्स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन.